guys, good morning. Welcome back to my new YouTube channel. तोंड दाखव. नटून आलाय. हे काम आहे ना. चल ना टाक्या. वरती चल ना. घाबरत होतास ना. आता तर येत नव्हता कॅमेरा चालू का पळाला. हे असं काहीतरी आहे. तो घाबरतोय वरती येईल. टाक्या चल ना. हे टाकू. क्या घाबरतोय यायला. मागे लपलाय. ओ बाप्पांचं दर्शन. टप्पू दादा वरती पण आहे. बसलोय कारण पण माहित नाही. पाय ब्रेकवर आहेत. टाकू ठेवू नको ना टाकू. लागल आपली. दोघांना पण माहित नाहीये कशी चालत. नको काहीच नको. कुलिंग पण नाही होते. कुलिंग लगेच होती ना. हवा येते. एसी पण एसी चालू झाली ना. हॉट झालं. हॉट म्हणजे गरम. हा गरम हवा येते म्हणजे. चालू का होते. मी काही तर केलं बाबा तुझ्या बायकोनी केलं या गाडीचं काय उगलं. हे आता नेक्स्ट एसी फॅनचं पण जास्त आहे. फॅनचं 2 hours later. ओ त्या असेल. कूलिंग कम झाली. फुल जास्त गेला आता बघ आपण. त्या पाय नको हलू. नाही जाणार गाडी स्टार्ट थोडी. हॅलो अरे एसी कूलिंग होतच नाही. एसी चालू केली तरी रे. पाय हलू नको. गाडी चालू केल्यावर एसी कूलिंग होती काय. अच्छा आम्ही गाडी स्टार्ट करायला घाबरती रसिका नाही बोलती. पुढे जाईन बोलती गाडी. स्वतः घाबरतोय एवढा घाम फुटला आणि माझा. अरे नाही हालत नाही भाई. स्टार्ट करून बघू का. नाही तर पुढे जाईन नाही यार. भीती वाटते. लाचच्या अच्छा नको दाबून ठेव. लाचचा घे. लाचचा एकदम. तुला माहिती नाही पहिला का दुसरा. मी उतरते. मला उतरू देत एकदम माहिती नाहीये. नको. अच्छा करतो करा. लेपला ठेव. ऍक्टिंग चालू कर बरं गाडी. तो बोलतो गाडी चालू. हा मग तो तेच सांगत होता. नको जाऊन दे बाबा. शिट यार. ऐक ना आपली एसी कर बंद कर. हा बाई ही एसीची आवक आहे आता. बापरे किती घाम आला मला. ऑन कॅमेरा कर. ऑन कॅमेरा फक्त मॅनेजर ठेवा मला बस. बाकी काहीच नका करू. शेखर तू दिसत. अरे आता दिसलं पण मी गायब झाली. मला फक्त मॅनेजर ठेवा. दोघांचा पण ठेवा. बरोबर कारण मी बरोबर थोडा लेट होईल. शिकन पण शिकन हळूहळू शिकन. तुला मॅनेज करायला अजून एक मॅनेजर लागेल. अरे बाबा तू सलून मध्ये गेलास की 1 तास लावशील. तेवढंच आमचा इव्हेंट संपत. बोलवणारे वैता पण निघून जातील. अरे तुम्ही आलाय मॅनेजर कुठे आहे तुमचा. आता पण मी सलून मध्येच होतो तुझा. बापरे कुठे बोललो ना. मी दाढी नाही केली तर. अरे कधीच मी बोलतोय रिक्षा पकडलं तेव्हा मी रिक्षाच पकडत होतो. फोन नव्हतं उचलत तेव्हा. आहे ना माहितीये. माहितीये तेच मी बोलले ना. टकाटक फोन आला. मी दाढी बिडी नाही केली तर काय. आता आम्ही थांबलो आहे CNG भरायला. टाक्याला कंटाळा आला ना टाक्या. का रे सुस्ती झाली. गाडी चालवतो. लायसन गाडी थोडी गाडी तुला बरं वाटेल. बोर नाही होणार. मला गाडी नाही. एरोप्लेन कचरा फेकून हा चालेल. मला काय नाही. कचरा फेकून मग तुला बरं वाटेल. मी ऑफिसला जाऊन येऊ का. इथे डबा आहे बघ. नाही टाकू ये इथे.
त्याला ऍडजस्ट करतो आल्यापासून पॉइंट आल्यापासून करतोय नुसतं असं असं करतोय ते अजून ऍडजस्ट नाही झाली 4 तास झाले 4 तास तरी पण ऍडजस्ट करतोय कधीच करतोय काय होतंय तुला असं पाचला पिन लावून पोचलोय खरं पण पार्किंगच नाहीये इथे कुठे कधीचा पार्किंग शोधतोय पण पार्किंगच भेटत नाहीये पुण्यामध्ये पार्किंगचं शॉर्ट आहे असं वाटतंय पुण्याला सगळीकडे एक फ्रेंड बोलला तरी आम्ही चालू चल टाक्या जरा तू कर अरे झाडाचे किले झाडा दिसतो बोलतो झाडाचे एक बटन माझं 1 लाखाचं आहे विचार करा 2 हरवले 2 लाखाचे ऍडजस्ट करतोय काय उन्हे काय उन्हे तिथे काय उन्हे उन्हे काय उन्हे काय गाडी पार्किंग उन्हे काही पण त्याने टर्न मारला पाहिजे फक्त टर्न मारला पाहिजे या मुलाने कोण आहे आम्हाला माहिती आहे पण फिरतोय असा रस्त्यात नाही ते असा धरला ना खेळवत बसला बोलायला गाडी तो माझी दुसरी सेकंड टाइम येतात दुसरी सेकंड दोन्ही याच्यात मी सांगितलं तरी पण नाही ऐकलं शेखरचं दुसरा सेकंड टाइम आहे दुसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदाच आहे हा सीट वाईचं दर्शन आणि असंही पहिलंच आहे आम्ही अगोदर नव्हतो आलेलो मी आली होती फॅमिली सोबत पण आम्ही दोघं पहिल्यांदा सोबत मी आधी भरपूर हो एकदा प्रत्येक ते वर्षी आम्ही यायचो हां ते यायचे इथे सर्व फॅमिली पुढे चला थांबू नका चला चला थांबू नका चला पुढे चला पुढं गाडी नंबर 54 चालत राहा ही लाईन सुरू झाली आहे एंट्री काकडी 10 रुपये काकडी 10 रुपये 10 रुपये 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 काकडी 10 रुपये काकडी 10 रुपये आणि आता इथे पथकचं नाव काय आपल्या खाली आपले हा टाइम आहे का आपल्या खायचा काय झालं टक्या शांत का झालास टक्या तुला काय बोलायचं होतं बोल नाहीये अरे नाही मी मला ते हसायला आलं टक्याला बोलायचं होतं सावत्र वडील आहेत तर तो बोलतो चुलत वडील चुलत बाप अरे रे टक्या शेखर यू आर टू कॉमेडी फॉर टुडे टू मच फनी यार शेखर यू कॉमेडी मी तुझी कॉमेडी
इथं काढू का इथं काढू. कसं झालं तुमचं दर्शन? सगळ्यात भारी झालं. कसं वाटलं मग? मजेत वाटलं. तुमचे जिजू तुम्हाला घेऊन गेले. मला बस 2ला निघालो आपण. आलो कितीला? बरोबर 10:30 वाजता 10:15. हेवी ड्रायव्हर था ना. आता त्याला जेवणाचं टेन्शन आलेलं म्हणून त्याला घरी जायचं होतं. नाही जेवणाचं नाही. जेवण माझ्या दाजीने तुम्ही काय उपाशी झोपवलं नसतं. माया दाजीनी काय करायचं? हिला सुट्टी घ्यायला जाऊ आपण उद्या. बोला असं घरी जाऊन तुला काही आपण खाल्लं राहिलं चांगलं असतं. कसं तू तोंडाने बोलतो रे काय माझा दाजीला आम्ही नाही तुला ते काय बोलले ऐकलं तुला? तसंच करतो. हे करतो गप राहिले ती काय बोलली माहिती का? याला जेवणाचं टेन्शन आलं का जेवण भेटून मग घरी जायचं काय करतो. पण माझ्या दाजीने बहिणीने उपाशी झोपवलं नसतं. उपाशी जेवण तर होणारच होतं आपलं माहिती. पण मी झोपवला असतं तुला उपवास. पण थांबू. एक रसिका उद्या सुट्टी घे. तू खरंच आम्हाला मानत असं नव्हत्या सुट्टी घे. बोल ताप थंडी आली बोल. माझ्या भावाला दवाखाना घेऊन जायचं. नाही मानत मी नाही मानत. तर शपथ आहे तुला डोळा माझी. मारू नको. नाही डोळ्याने मारू नाही. अरे शपथ आहे तुला माझी. बरं निघून जाईल ऑफिस हा, ए, चल बरं तू थांब. कशाला इथून जाईल. मी काय बोलते अपडे बरं ना भेटता बरोबर. मग तिला सुट्टी घ्यायला लावतो आपले बरं. तेव्हा नाही रे दुपारी जाईल 4-5 एकदा वाजता जायचं. ऐक ना दीदी. एकदा कृष्णी आणि मी आम्ही तिघं कॉन्फरन्सवर होतो. त्याला बोलायचं होतं. गैरसमज होईल. थांब जरा 1 मिनिट. टक्याला बोलायचं होतं की ते घेते गैरसमज होईल. टक्का काय बोलला असेल? काहीतरी वेगळंच बोला. तिला दे ना. काहीतरी वेगळं होईल हे काय का? बोलतो? तोच घे ना. तो बोल. त्याला नको आहे तुला नको आहे टक्या बोलतोय गैरअर्थ नका घेऊ. अर्थाचा गैरअर्थ. अर्थाचा गैरअर्थ. एक तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतोय आणि गैरसमज होऊ शकतोय. टक्या बोलतोय गैरअर्थ. सुट्टी आहे ना. हा थांबतो मी. चल मी थांबतो. हिला सुट्टी घ्यायला तुझा सकाळी उठून आम्ही तिला थांबतो. सुट्टी आहे ना. हा लेट जाईल प्रभा लेट जाईल उद्या आपण कुर्ल्याला जाऊया. तर शाळेत जाऊन आपण फी माघारी घेवायचे. मला करत असते पुण्याला जाऊ काय करू. मन लावून ऐकलं. पहिला दिवस सोडून पण येऊ सगळे. पहिला दिवस आहे तुला सोडून पण येऊ सगळे. आणि बोलतोय सांगतो एकदम खुशी खुशी बघ तयार झाला आता. आणि सिरियस आम्ही बोलतो मला रेड ब्ल्यू पाहिजे. कुठं गेलेलं आपण? कुठं गेलेलं? आता आम्ही जेवून निघालो आहो. घरी गेले फ्रेश झाले. हा दिसत पण नाही. पकड असं. माझा दादा रडतो. तो माझा भाऊ रडतो.